नमस्ते सुमहामाये, श्रीपीठे सूरपूजिते, शंखचक्र गदा हस्ते, महालक्ष्मी नमोस्तुते. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, बघा, आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीच्या घरात असणारी गोष्ट म्हणजे मीठ. खरं तर माता लक्ष्मी आणि मीठ या दोनही गोष्टींचा संबंध हा खूप जवळचा आहे. कारण मिठाचा उगम हा समुद्रातून झालेला आहे आणि माता लक्ष्मीची उत्पत्ती हे देखील समुद्रातून झालेले आहे. म्हणून बऱ्याच ग्रंथांमध्ये दिलेलं आहे किंवा बऱ्याच वेळा म्हटलेलं आहे की मीठ हे माता लक्ष्मीचे माहेरघर आहे. बघा, मिठाने आपण श्रीमंत होऊ शकतो, मिठाने आपण आपल्याकडे पैसा खेचू शकतो, पण जेव्हा जेव्हा मिठाचे दोष लागतात तेव्हा आपण दरिद्री सुद्धा बनू शकतो. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मिठाचे अत्यंत महत्त्वाचे असे काही उपाय सांगणार आहे. जे उपाय तुम्ही केले तर तुमच्या घरात, तुमच्या आयुष्यात असणाऱ्या दारिद्र्याचा नाश होईल. खूप गरिबी आहे ती कुठेतरी कमी होत जाईल. माता लक्ष्मी घरात स्थिर होईल, म्हणजे पैसा टिकेल, पैसा येईल, कर्जमुक्ती होईल आणि तुमची कितीही मोठी आर्थिक समस्या असेल तर ती दूर होईल. शिवाय मिठाचे असे काही मी तुम्हाला म्हणजे अशा काही गोष्टीसुद्धा सांगणार आहे, जर तुम्ही त्या चुका टाळल्यात किंवा ते दोष तुम्ही टाळले तर आयुष्यात कधीही तुमच्यावरती दरिद्रतेची वेळ येणार नाही. कुठल्याही प्रकारची नजर बाधा तुम्हाला लागणार नाही. कुठल्याही प्रकारची तुमच्यावरती आर्थिक वाईट वेळ येणार नाही. आता सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगते, बऱ्याच वेळा मी बघितलेल्या आहेत या गोष्टी, की जेव्हा मीठ आपल्याकडनं खाली पडते, चुकून मुकून आपल्याकडनं ते सांडते, तेव्हा आपण सुपली घेतो आणि आपण झाडू घेतो, त्या झाडूने ते मीठ भरतो. बघा, मीठ हे लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि तिला जर झाडू लावताय तर तिथे लक्ष्मीचा अपमान होतो. जर केरसुनीने मीठ, पडलेलं मीठ केरसुनीने म्हणजे झाडूने जर तुम्ही बाहेर काढलं तर तिथे आपल्याला खूप मोठा दोष लागतो. मग घरात असणारा पैसा निघून जायला लागतो, कर्ज वाढायला लागतं आणि मग बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये आर्थिक धनहानी होते. त्यामुळे ही चूक टाळा. खाली पडलेलं जे मीठ आहे ते एखाद्या कापडाने, ओलं कापड करा, त्याला ते सहज येईल, किंवा मग एखादा कापड घ्या, सुका कापड, आणि त्याने ते भरा. एखाद्या बेसिंग असेल किंवा एखादं भांडं असेल त्यामध्ये ते फ्लश करा, किंवा एखादं झाड असेल त्याच्याखाली टाका, चालेल. बऱ्याच वेळा काय होतं की किचन ओट्यावर मीठ सांडतं किंवा आपल्याकडनं चुकून मीठ आपण भाजीत टाकायला जातो पण ते इकडे तिकडे पडतं. आपण ते मीठ उचलतो, जमा करतो आणि आपण ते मीठ कचऱ्याची आपली एखादी म्हणजे कचरापेटी असते, कचऱ्याचा डस्टबिन असतो आपला, त्याच्यामध्ये आपण सहज टाकतो. जर मिठाला कचऱ्यात टाकताय तर लक्षात ठेवा, लक्ष्मीला कचऱ्यात फेकताय. तिथे सुद्धा बऱ्याच वेळा आपल्याला दोष लागतो. मग आपण म्हणतो का आत्ता सगळं चांगलं होतं, अचानक काय झालं, पैसा का जातोय, आजारपण का येते, घरात भांडणं का होतात, घरात ही वेळ का येते, कारण तुमची ही समस्या आहे. तर ही समस्या दूर करण्यासाठी लक्षात ठेवा, मीठ कधीही कचऱ्यात टाकू नये. बऱ्याच वेळा काय होतं की आपण एखादा उतारा करतो. बघा, उपाय करण्यासाठी आपण मीठ घेतो, पण जेव्हा उपाय करतो तेव्हा तेच मीठ आपण घराच्या बाजूला, आजूबाजूला कुठेतरी फेकतो. लक्षात ठेवा, तुम्ही मीठ फेका, पण ते मीठ फेकत असताना कुणाचाही त्याच्यावर पाय पडणार नाही याची काळजी घ्या. तुम्ही झाडाखाली टाका किंवा अजून कुठे टाका, पण कुणीही त्याच्यावर पाय देणार नाही याची काळजी तुम्हीच घ्या. जर तुमच्या घरातलं उतारा केलेलं असेल किंवा काही केलेलं असेल, ते मीठ जर तुम्ही कुणाच्या पायाखाली देत असाल तर तिथे सुद्धा खूप मोठा तुम्हाला दोष लागतो. बऱ्याच वेळा, म्हणजे आत्ता कोणी तसं नाही, पण आधी असं असायचं, तरीही तुमच्या आजूबाजूला असं कोणी असेल की ते वारंवार तुमच्याकडे मीठ मागायला येते. लक्षात ठेवा, त्याला एक वेळ सोनं घालायला द्या, 4 पैसे द्या, मिठाला लागतील ते पैसे द्या, पण मीठ देऊ नका. जर मीठ त्या व्यक्तीला देत आहे तर घरातली लक्ष्मी बाहेर पाठवताय आणि त्यामुळे सुद्धा दरिद्रतेची आपल्यावरती वेळ येते. मिठाची जी बरणी आहे ही शक्यतो काचेची असावी. प्लास्टिकमध्ये मीठ ठेवू नका किंवा स्टीलच्या डब्यात मीठ ठेवू नका. कारण बघा, प्लास्टिक आणि स्टील यामध्ये राहू ग्रहाचा वास असतो आणि मीठ म्हणजे लक्ष्मीचं आणि राहूचं कधी पटत नाही. त्यामुळे जर तुम्ही अशा काही चुका करत असाल, चुकीच्या डब्यांमध्ये मीठ ठेवत असाल, तर त्यामध्ये सुद्धा घरामध्ये दरिद्रता आणि गरिबी येते.
शिवाय जेव्हा तुम्ही मीठ भरताय तेव्हा ते मीठ पूर्ण संपेपर्यंत वाट बघू नका. बरणी अर्धी झाली आहे, लगेच मीठ घेऊन या. पूर्ण मीठ संपेल आणि त्याची वाट बघताय की मीठ आता संपले, मी उद्या घेऊन येते. लक्षात ठेवा, तिथे सुद्धा खूप तुम्हाला दोष लागतो. पूर्ण घरातलं मीठ संपत असेल तर लक्ष्मी तुमच्या घरात कधीच टिकणार नाही. आता मी तुम्हाला उपाय सांगते. सगळ्यात पहिला उपाय आहे घरातील क्लेश कलह दूर करण्यासाठी. घरामध्ये कितीही क्लेश कलह होत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, एक काळ्या रंगाचं कापड, कुठल्याही दिवशी काळ्या रंगाचं कापड घ्यायचं, 4 चमचे त्याच्यामध्ये मीठ घालायचं, त्यामध्ये काळा मिरी ठेवायचा आणि हे मीठ काळ्या फडक्यामध्ये बांधायचं. आता हे बांधलेलं मीठ घरातल्या 4 कोपऱ्यांना स्पर्श करून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून 7 वेळा उतरवायचं आणि घराच्या बाहेर भिंतीला लागून, बाहेरचा जो कुठला भाग असेल ओटीचा वगैरे, तिथे भिंतीला लागून जमिनीवर खाली वरती जागा असेल कुठे, ते मीठ 11 दिवस ठेवायचं. 11 दिवसानंतर घराच्या बाहेर ठेवलेलं हे मीठ घराच्या बाहेर घेऊन जायचं. कुठल्याही झाडाखाली वगैरे ते ठेवून द्यायचं किंवा टाकून द्यायचं, फक्त झाडाखाली. ठीक आहे. बघा, हा पहिला उपाय तुमच्या घरातील क्लेश कलह दूर करेल. 11 दिवसांमध्ये घरातलं पूर्ण वातावरण पवित्र होऊन घरामध्ये शांती, सुख, समृद्धी आणि ऐश्वर्यांची प्राप्ती होईल. तुमच्या घरात कोणी व्यवसाय करते, नोकरी करते, तुमचे पती नोकरी करतात, मुलं नोकरी करतात आणि त्यांची प्रगती होत नसेल, त्यांना यश मिळत नसेल, तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, एक काचेची छोटी बॉटल घ्यायची आहे, त्याच्यामध्ये मीठ भरायचं आहे आणि त्याच्यामध्ये शाबीत 2 लवंग घालायचे आहे. बघा, काचेची छोटी बॉटल, त्याच्यामध्ये मीठ, त्याच्यामध्ये 2 शाबीत लवंगा, त्यानंतर त्याचं झाकण बंद करायचं. आणि ही जी बॉटल आहे, आता ज्या व्यक्तीसाठी करताय, पतीसाठी करताय, पती जिथे झोपतात त्यांचा बेड असेल त्या बेडच्या खाली, बघा त्या बेडच्या खाली, गादीच्या खाली नाही सांगते, बेडच्या खाली. मुलांसाठी करताय, मुले जिथे झोपतात तर मुलांच्या बेडच्या खाली ही छोटीशी बॉटल जी आहे ती ठेवायची. कमीत कमी 7 दिवस काचेची ही बॉटल बंदिस्त केलेल्या लवंगा ठेवून, मिठामध्ये बंदिस्त केलेल्या लवंगा ठेवून जर तुम्ही त्यांच्या बेडखाली ठेवली तर त्यांना लागलेले दोष दूर होतील. त्यांना जर शनीचा त्रास असेल, शुक्राचा त्रास असेल, कुठल्याही ग्रहाचा त्रास असेल तो शांत होईल. शिवाय त्यांना कोणाची नजरबाधा लागत असेल त्यातून त्यांची मुक्तता होईल आणि प्रत्येक गोष्टीत त्यांना यशाची प्राप्ती होईल. 7 दिवसानंतर ते मीठ तुम्ही फ्लश करा किंवा एखाद्या झाडाखाली तुम्ही टाकून द्या, ते तुमच्यावर आहे. तिसरा उपाय मी तुम्हाला सांगते, लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी तुम्हाला कुठल्याही शुक्रवारी किंवा कुठल्याही मंगळवारी हा उपाय करायचा आहे. आपल्या देवघराच्या समोर एक छोटी मातीची पंटी जी असते ती ठेवायची आहे. त्यामध्ये तुम्हाला खड्याचं मीठ घालायचं आहे, नसेल तर बारीक मीठ घाला. बघा, मीठ घातल्यानंतर तुम्हाला त्या पंटीच्या वरती अजून एक पंटी ठेवायची आहे. आता या पंटीमध्ये तुम्हाला 2 शाबीत लवंगा घालायच्या आहेत, त्यामध्ये 2 हिरव्या वेलच्या घालायच्या आहेत, थोडी पिवळी मोहरी घालायची आहे, थोडे पांढरे तीळ घालायचे आहेत. हे सगळं ठेवल्यानंतर त्याच्यावरती तिसरी पंती ठेवायची आहे. पहिली मिठाची पंती, दुसरी खड्या मसाल्यांची पंती म्हणजे लवंग, हिरवी वेलची जे सांगितलेलं आहे ती पंती, आणि त्याच्यावरती तिसरी तेलाची पंती. तेल किंवा तूप काहीही, अगदी काहीही चालेल. तूप असेल तर उत्तम, नसेल तुम्ही तेल घाला आणि त्याच्यामध्ये एक कलाव्याची वात घाला. कलावा म्हणजे काय, तर जो लाल पिवळा धागा असतो किंवा फक्त लाल, तो कलावा. ठीक आहे. आता ही पंटी तुम्हाला प्रज्वलित करायची आहे म्हणजे पेटवायची आहे. हा दिवा तुम्हाला देवघराच्या समोर, माता लक्ष्मीच्या समोर, तुम्ही मंगळवार किंवा शुक्रवार ज्या दिवशी उपाय करताय त्या दिवशी तुम्हाला सकाळपासून संध्याकाळ म्हणजे 7:30, 7, 8 पर्यंत हा दिवा तुम्हाला पेटता म्हणजे प्रज्वलित ठेवायचा आहे. संध्याकाळी हा दिवा म्हणजे एक रात्री 8 नंतर हा दिवा विझला तरीही चालेल. जेव्हा तुमचा दिवा विझेल, रात्री असेल किंवा मग अगदी दुसऱ्या दिवशी असेल, तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, जो वरती लावलेला तेलाचा किंवा तुपाचा दिवा आहे तो काढून घ्यायचा आहे आणि त्याच्या खाली ठेवलेले जे खडा मसाले आहेत म्हणजे वेलची असेल किंवा लवंग असेल, तीळ असतील, हे सगळं साहित्य तुम्हाला त्या पंटीतून बाहेर काढायचं आहे. त्यासोबत आपण त्याच्या खाली जी मिठाची पंती ठेवली होती ती सुद्धा काढायची आहे. आता हे मीठ आणि खडा मसाले दोनही गोष्टी एकत्रित करायच्या. एक लाल रंगाचं कापड घ्यायचं, त्या कापडामध्ये मीठ आणि हे खडे मसाले दोनही गोष्टी एकत्र घालायच्या आणि त्या कापडाला गाठ मारायची आणि ही तयार केलेली पोटली जी आहे ही आपल्या कपाटात, आपल्या तिजोरीत ठेवायची. ही पोटली कायम तुम्हाला बरकत देईल, प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला यश देईल, धन धान्य यांमध्ये कायम वाढ होत राहील. आता मी तुम्हाला कर्जमुक्तीसाठी उपाय सांगतेय. बघा, मिठाने आपण आपले कर्ज कमी करू शकतो. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आठवड्यातील कुठल्याही दिवशी, जो दिवस तुम्हाला ठीक वाटतोय त्या दिवशी तुम्हाला एक अर्धा किलो किंवा 1/2 किलो मीठ घ्यायचं आहे.
जे घेतलेलं तुम्ही मीठ आहे, हे मीठ तुम्हाला तुमच्या घरात एका सफेद रंगाच्या कापडावरती ठेवायचं आहे. नवीन कोरं वस्त्र घेतलं तर उत्तम राहील. एक 10 ते 15 रुपयाला ब्लाऊज पीस पण मिळतं, अस्तर पण मिळतं, तुम्ही ते घ्या सफेद रंगाचं. त्याच्यामध्ये हे कोरं करकरीत मीठ ठेवा आणि हे मीठ त्या कापडामध्ये बांधा. बंदिस्त केलेलं हे मीठ आपल्या घराच्या दक्षिण भागात ठेवा. दक्षिण भाग हा दारिद्र्याचा, गरिबीचा, संकटांचा आणि वाईट शक्तींचा नाश करणारा भाग आहे. या भागात तुम्हाला कमीत कमी 4-5 तास हे मीठ ठेवायचं आहे. त्यानंतर हे मीठ दक्षिण भागातून तुम्हाला उचलायचं आहे. उचलून बघा, बंदिस्त केलेलं हे मीठ घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे. जिथे मंदिरं असतात, गोरगरीब लोक असतात, त्या लोकांना हे मीठ दान करायचं आहे. कारण जेव्हा तुम्ही सफेद कापडात बंदिस्त मीठ कराल, घराच्या दक्षिण कोपऱ्यामध्ये हे मीठ तुम्ही ठेवाल, तेव्हा तुमच्या आयुष्यात असणारी प्रत्येक समस्या त्यामध्ये समाविष्ट होईल. तुम्ही गरिबीसाठी प्रार्थना केली असेल, तुम्ही दरिद्रता दूर होण्यासाठी प्रार्थना केलेली असेल, ते सगळंच्या सगळं त्या मिठामध्ये त्या क्षणात शोषलं जाईल. आणि जेव्हा दक्षिण भागात ठेवलेलं हे मीठ तुम्ही एखाद्या गोरगरीब व्यक्तीला दान कराल, तेव्हा तुमचं दारिद्र्य, तुमची गरिबी, जी काही कर्ज असेल, जे काही कर्जाचा डोंगर साठला असेल, ते सगळंच्या सगळं घराच्या बाहेर फेकलं जाईल. खूप साधा, खूप सोपा उपाय आहे, पण हा उपाय तुम्हाला कर्जाच्या आणि गरिबीच्या प्रत्येक ऋणातून मुक्तता मिळवून देईल. बघा, खूप साध्या सोप्या गोष्टी सांगितल्यात. नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.